माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत संच प्रकरणातील सराव संच 1.1. सराव संच 1.1 मधील प्रश्न पहिला, पुढील संच यादी पद्धतीने लिहा. म्हणजे आपल्याला दिलेले संच यादी पद्धतीने लिहायचे आहेत. त्यामधला प्रश्न पहिला आहे समपूर्णांक संख्यांचा संच. आपण सर्व प्रश्न घेणार नाही, त्यामधले काही प्रश्न घेणार आहोत. मग पहिला प्रश्न बघूया. एक आकडा समपूर्णांक संख्यांचा संच कसा लिहायचा आहे ते बघा. आपला प्रश्न पहिला प्रश्न होता समपूर्णांक संख्यांचा संच यादी पद्धतीने लिहा. मग यादी पद्धतीने संच लिहिण्याचे आपण नियम शिकलो होतो, आठवतात का तुम्हाला? बघा, पहिला नियम असा होता की संचातील घटक हे यादी करायची आहे आणि महिरपी कंसात लिहायचे आहेत. म्हणजे घटकांची काय करायला पाहिजे? यादी करायची आणि महिरपी कंसामध्ये ती यादी लिहायची आहे. दोन घटकांमधला वेगळेपणा दर्शवण्यासाठी त्यांच्यामध्ये स्वल्पविराम द्यायचा आहे. अशा प्रकारचे आपण नियम पाळणार आणि पहिला प्रश्न आपण सोडवूया. पहिल्यांदा आपण संचाला नाव द्यायचं असतं. कोणताही संच दिला असेल तुम्हाला, यादी पद्धतीने लिहायचा असो नाहीतर गुणधर्म पद्धतीने, त्याला आपल्या मनाने एक नाव ठेवायचे. मग आपण इथे काय करूया? समपूर्णांक संख्यांचा संच मी समजा ठरवलं की ए अक्षराने दाखवायचा. संचाला नाव देताना कॅपिटल अक्षर वापरायचं. बघा, समपूर्णांक संख्यांचा संच दर्शवण्यासाठी मी इंग्रजी कॅपिटल ए अक्षर वापरलं. मग ए या संचामध्ये घटक कोणते आहेत? बरोबर चिन्ह द्या. आणि घटक जे आहेत ते महिरपी कंसात लिहायचे आहेत आणि म्हणून हा महिरपी कंस केला मी, कर्ली ब्रॅकेट म्हणतात. मग ए बरोबर महिरपी कंसात. मला काय लिहायचंय महिरपी कंसात? समपूर्णांक संख्या. मग तुम्हाला पूर्णांक संख्या म्हणजे काय माहीत असेल तरच तुम्ही समपूर्णांक संख्या लिहू शकता. मग पूर्णांक संख्या म्हणजे काय रे? मी लिहून दिलं होतं बघा मागच्या व्हिडिओमध्ये. समपूर्णांक म्हणजे काय त्याच्या आधी आपल्याला काय माहित पाहिजे? पूर्णांक म्हणजे काय. मग आठवते का? नैसर्गिक संख्या, शून्य आणि नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या यांना आपण काय म्हणतो? पूर्णांक. म्हणजेच काय रे? 0, 1, 2, 3, 4 अनंतापर्यंत. आणि डावीकडे गेलं तर -1, -2, -3, -4, -5 वगैरे वगैरे अशा पद्धतीने ज्या संख्या असतात त्यांना पूर्णांक संख्या म्हणतात. त्या पूर्णांकामधल्या फक्त आपल्याला कोणत्या घ्यायच्या आहेत? सम घ्यायच्यात, म्हणजे इव्हन नंबर निवडायचे आहेत. मग आपण डावीकडून सुरुवात करूया. आपल्याला माहिती आहे ऋण संख्या डावीकडे कमी कमी होतात आणि अनंतापर्यंत जात आहेत. म्हणून मी टिंब दाखवलं आणि मी सुरुवात करतो. उदाहरणार्थ मी पहिली समनैसर्गिक संख्या लिहिली -4, समपूर्णांक संख्या लिहिली -4 समपूर्णांक. मग कोण येईल रे? -3 आहे का सम? नाही. मग कोण येईल? -2. मग त्यानंतर आता 0 काय आहे रे? समही नाही आणि विषम नाही. मग कोण येईल? 1. उजवीकडे चाललोय ना आपण. 1 ही सम आहे का? नाही. मग कोण येईल? 2. मग कोण येईल? 4. मग कोण येईल? 6. आणि असंच पुढे पुढे वाढत जाईल. आणि मग आपला संच या ठिकाणी आपण महिरपी कंसाने पूर्ण झाल्याचं दाखवायचा. प्रत्यक्षात संख्या पूर्ण झाल्या नाहीत. संख्या तर अनंत आहेत. समपूर्णांक संख्या ह्या अनंत आहेत. मी काही संख्या 2, 4, 6 ह्या धन दाखवल्या आहेत. तर -2, -4, -6 दाखवता येईल तुम्हाला. डावीकडे कमी कमी होत जातील, उजवीकडे वाढत वाढत जातील. कारण समपूर्णांक संख्या असो नाही तर कोणत्याही संख्या असो त्या अनंत असतात. म्हणून आपण अशा पद्धतीने उजवीकडे टिंब दाखवायचे म्हणजे अनंत. अशा पद्धतीने संच पूर्ण झाला. समजलं का?
समपूर्णांक संख्यांचा संच यादी पद्धतीने लिहिला आहे. 2 घटकातील वेगळेपणा दर्शवण्यासाठी स्वल्पविराम दाखवले आहेत बघा मी. ठीक आहे, कळला पहिला प्रश्न? ठीक आहे. प्रश्न पहिल्यामधील दुसराच प्रश्न आहे आणि काय आहे बघा, 1 ते 50 मधील सम मूळ संख्यांचा संच यादी पद्धतीने लिहायचा आहे. मग आपल्याला यादी पद्धतीने संच लिहिताना प्रथम नाव ठरवावं लागेल त्या संचाचं. काही नाव द्या. मग अशी आपण ए नाव दिलं, या संचाला आपण काय करूया, पी नाव देऊया, कारण मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर आणि म्हणून मी मुद्दाम काय करतोय, पी नाव देतोय. पीच द्यायला पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये, बरोबर चिन्ह द्यायचं आहे. पी हे संचाचं नाव ठेवलं, बरोबर चिन्ह दिलं आहे आणि महिरपी कंसामध्ये घटक लिहायचे आहेत. मग 1 ते 50 मधील सममूळ संख्या लिहायची आहेत. आता तुम्हाला माहिती असेल मूळ संख्या म्हणजे काय हे लक्षात घ्यायला पाहिजे. मग 1 ते 50 मध्ये सममूळ संख्या लिहायची आहेत. आपण पहिल्यांदा 1 ते 10 मधील मूळ संख्या विचारात घेऊया. 1 ते 10 मधल्या, मग तुम्हाला सममूळ संख्या सांगतो. 1 ते 10 मध्ये कोणकोणत्या मूळ संख्या आहेत? पहिली आहे 2, त्याच्यानंतर 3, मग 5, मग 7 वगैरे वगैरे अशा पद्धतीने पुढे पुढे जाणार आहेत. मग तुमच्या लक्षात आलं असेल मी 2 म्हटलं, 3 म्हटलं, 5 म्हटलं, 7 म्हटलं, याच्यामध्ये सम कोण होते रे? 2. कोण होती? 2. आणि तुम्हाला माहीत असेल की मूळ संख्यांमध्ये एक आणि एकच संख्या अशी आहे की ती सममूळ संख्या आहे आणि ती म्हणजे कोण रे? 2. 2 शिवाय कोणतीही संख्या जी सम आहे ती मूळ नाही. म्हणजे मूळ संख्या ह्या साधारणपणे सर्वच विषम संख्या आहे, केवळ त्याला अपवाद आहे 2. आणि म्हणून 1 ते 50 पर्यंत आपण जरी गेलो तर एकमेव सममूळ संख्या आहे आणि ती कोण आहे? 2. जरी तुम्ही 1 पासून 1000 पर्यंत गेला तरी तुम्हाला एकच संख्या सापडणार आहे. 1 पासून 1 लाखापर्यंत गेला तरी सममूळ संख्या 1 आणि एकच आहे आणि ती आहे कोण? 2. आणि म्हणून 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच मी या ठिकाणी लिहिला. पी बरोबर महिरपी कंसात 2 हे आपलं उत्तर आलं आहे. प्रश्न दुसरा आहे, खाली चिन्हात दिलेली विधाने शब्दात लिहा. खाली काही विधानं दिली आहेत आणि ती चिन्हामध्ये दिली आहेत. आपल्याला काय करायची? शब्दांत लिहायची आहेत, म्हणजे चिन्हांचा अर्थ लावायचा आहे. त्यातला पहिला प्रश्न आपण घेऊया. प्रश्न पहिला, 4/3 बिलॉंग्स टू क्यू. याचा अर्थ आपल्याला हे चिन्हामध्ये झालं, आपल्याला काय करायचंय? शब्दामध्ये लिहायचं आहे. मग आपण शब्दामध्ये लिहायला घेऊया. या ठिकाणी बघा, एक आकडा 4/3 बिलॉंग्स टू क्यू. क्यू म्हणजे काय रे? तुम्ही संख्यांचे प्रकार शिकला होता. नैसर्गिक संख्यांना आपण n अक्षर वापरतो, पूर्ण संख्यांना आपण w अक्षर वापरतो, पूर्णांकांना आपण I अक्षर वापरतो, तर परिमेय संख्यांना आपण Q अक्षर वापरतो. म्हणजे या ठिकाणी Q हे अक्षर काय सांगत आहे? परिमेय संख्या आहे. आणि मग आपल्याला काय लिहायचे? चिन्हात दिलेलं आहे ते शब्दात लिहायचं आहे आणि म्हणून आपण असं लिहू शकतो, 4/3 ही संच क्यूचा घटक आहे. 4/3 ही संच क्यूचा घटक आहे असं. दुसरा आकडा आहे -2 नॉट बिलॉंग्स टू n. ह्या चिन्हाचा अर्थ जेव्हा उभी रेघ नसेल तेव्हा बिलॉंग्स टू, आणि जेव्हा उभी रेघ आपण त्याच्यावर मारू तेव्हा काय होईल? नॉट बिलॉंग्स टू. म्हणजे काय झालं? -2 नॉट बिलॉंग्स टू n. -2 नॉट बिलॉंग्स टू n. मग हे आपल्याला शब्दात लिहायचं आहे. शब्दात कसं लिहिता येईल बरं? उत्तर, -2 हा, ही पण चालेल, -2 हा संच n चा
घटक नाही, घटक नाही. अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. -2 हा संच यांचा घटक नाही. समजलं का? -2 इज नॉट एलिमेंट ऑफ सेट एन, असं आपल्याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल. कळला हा प्रश्न? पुढे तिसरा आकडा दिला आहे आपल्याला. तिसरा आकडा पी बरोबर महिरपी कंसात पी उभी रेघ पी ही विषम संख्या आहे. ही काय आहे? विषम संख्या आहे. मग तुम्हाला मी हा कोणत्या पद्धतीने संच लिहिला आहे रे? यादी पद्धतीने एका गुणधर्म पद्धतीने? तर हा संच गुणधर्म पद्धतीने दिला आहे. म्हणजे पी हा सर्वसाधारण घटक आहे. तुम्ही शिकला होता ना, पी हा सर्वसाधारण म्हणजे कोणताही सर्वसाधारण घटक लिहायचा, त्यापुढे उभी रेघ द्यायची आणि त्यापुढे पी हा कोणत्या गुणधर्माखाली एकत्र आला आहे ते आपल्याला गुणधर्म लिहायचे आहेत. ठीक आहे ना? मग आता आपल्याला हे काय करायचंय, याचं वाचन कसं करायचं मी शिकवलं होतं तुम्हाला. बघा एकदम सोपं आहे. उत्तर कसं लिहायचं आहे? असं लिहायचं. संच, संचाचं नाव काय आहे पहिल्यांदा? पी. संचाचं नाव काय आहे? पी. संच पी बरोबर चिन्हाला काय सांगितलं होतं? हा. पी हा. संच पी हा अशा सर्व कोणाला म्हणायचं रे? 2 शब्द. महिरपी कंसाला बरोबर चिन्हाला म्हणायचं हा, महिरपी कंसाला म्हणायचं अशा सर्व, आणि पुढे जे अक्षर आले ते लिहायचं पुढं. सर्व पी चा संच की. अशा सर्व म्हणायचं महिरपी कंसाला. हा पी लिहिला पुढं. हे बघा पी. आणि उभी रेघ जी आहे तिचा अर्थ आहे चा संच की. चा संच की कुणाला म्हणायचं? उभ्या रेघेला. आणि पुढचं विधान आहे तसं लिहिलं तरी चालेल. पीचा संच की. मग पी कोण आहे ते लिहायचं आहे. पी ही विषम संख्या आहे. किती सोपे बघा. म्हणजे थोडक्यात बघितलं तुम्ही, महिरपी कंसात उभ्या रेघेनंतर जे काय आले ना ते जसंच्या तसं लिहिले बघा. पी ही विषम संख्या आहे. काही करायचं नाही. गुणधर्म पद्धतीने दिलेला संच आपल्याला शब्दात लिहिणं फार सोपं आहे. कळलं? मग आता आपण पुढे जाऊया. प्रश्न 5वा असा आहे, पुढील संच गुणधर्म पद्धतीने लिहा. बघा त्यातला एक आकडा तुम्हाला दिलेला संच यादी पद्धतीने दिला आहे, तो तुम्हाला गुणधर्म पद्धतीने लिहायचा आहे. मग काय आहे प्रश्न बरं? बघा ए बरोबर म्हणजे संचाचं नाव ए आहे. महिरपी कंसात लिहिले 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 आणि 100. आता तुम्ही काय करायचं आहे माहिती आहे का? गुणधर्म पद्धतीने संच लिहिताना पहिलं काम काय आहे? संचाला आपल्याला नाव द्यायचं असतं. ऑलरेडी त्यांनी नाव दिलं होतं ए. मग आपण सुद्धा संचाचं नाव एच ठेवणार आहे. कारण का? यादी पद्धतीने दिलेला संच जो आहे तो आपल्याला फक्त गुणधर्म पद्धतीने लिहायचं आहे, त्याचं नाव नाही बदलायचं. मग संचाचं नाव काय होतं? ए. तसंच्या तसं लिहिलं बघा. म्हणून ए बरोबर महिरपी कंसात. मग महिरपी कंसामध्ये काय लिहितात बरं गुणधर्म पद्धतीने संच लिहिताना? पहिल्यांदा आपण ठरलं होतं सर्वसाधारण घटक चलाने दाखवायचा आहे. सर्वसाधारण घटक म्हणजे 1, 4, 9, 16, 25 याच्यामध्ये काहीतरी गुणधर्म दडला आहे. तो गुणधर्म आपल्याला शोधायचा आहे. त्या गुणधर्मासाठी आपण एक अक्षर वापरू ना, एक्स. कोणता गुणधर्म आहे अजून शोधायचा आहे, त्यासाठी अक्षर काय वापरलं मी? एक्स. मग आपलं ठरल्याप्रमाणे संचातील सर्वसाधारण घटक लिहिला, त्याचं नाव ठेवलं एक्स, उभी रेघ द्यावी, दिली. त्यानंतर पुन्हा तेच अक्षर लिहायचं आहे एक्स. बघा ही गुणधर्म पद्धतीने संच लिहिण्याची पद्धत आहे. अतिशय सोपं आहे. तुम्ही म्हणाली तर एक्सच नाव द्यायचं का? तुम्हाला वाटेल ते नाव देऊ शकता. ए पासून झेड पर्यंत कोणतंही नाव तुम्ही ठेवू शकता. मग आता मला काय काय करायचं बघा. पहिल्यांदा संचाला नाव दिलं. महिरपी कंसामध्ये सर्वसाधारण घटक मी मानला माझ्या मनाने एक्स, उभी रेघ एक्स असं लिहायचं. आणि मग एक्स कोण आहे काय आहे ते आपल्याला पुढे वर्णन करायचं आहे. मग आपण
एक्स काय आहे ना हे थोडंसं शोधूया. बघा मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो एक्स काय आहे. मी एक्स मानला 1. मग आपण महिरपी कंसामध्ये ह्या संचाचं आणखी एक सोपं रूप लिहूया. ए बरोबर महिरपी कंसात 1 म्हणजे कोण आहे? 1चा वर्ग 1 आहे. 4 म्हणजे कोण आहे? 2चा वर्ग 4 आहे. 9 म्हणजे कोण आहे? 3चा वर्ग 9 आहे. 16 म्हणजे कोण आहे? 4चा वर्ग. 25 म्हणजे कोण? 5चा वर्ग. 36 म्हणजे कोण? 6चा वर्ग. 49 म्हणजे कोण? 7चा वर्ग. 64 म्हणजे 8चा वर्ग. 81 म्हणजे 9चा वर्ग आणि 100 म्हणजे 10चा वर्ग असं तुम्हाला मांडता येईल. मग तुम्ही म्हणाल ही कोणती पद्धत आहे? ही सुद्धा यादी पद्धत आहे. पहिली ओळ होती यादीच पद्धत, दुसरी ओळ लिहिली मी. दिलेल्या संचाचा गुणधर्म शोधायचा ना त्यासाठी. मग तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का? काय लक्षात घ्यायचं बघा. प्रत्येक संख्या जी आहे 1 पासून 100 पर्यंतची याला म्हणतात पूर्ण वर्ग संख्या. कुणाचा ना कुणाचा तरी वर्ग आहे. बघा 1चा वर्ग, 2चा वर्ग वगैरे वगैरे करत 10चा वर्ग पर्यंत गेले. म्हणजे काय झाले? प्रत्येक संख्या कुणाचा तरी वर्ग आहे. मग आपण काय करूया? जर 1, 2, 3, 4, 5, 10 पर्यंत ह्या ज्या संख्या आहे यांचा सर्वसाधारण घटक जर आपण x मानला तर मी असं लिहू शकतो की नाही? x बरोबर x कोण आहे? x हा 1चा वर्ग आहे. x कोण आहे? 2चा वर्ग आहे. x कोण आहे? 3चा वर्ग आहे. म्हणजे काय? xच्या किमती साधारणपणे या ठिकाणी 10 आहेत. मग 10 लिहिण्यापेक्षा मी असं लिहिलं x बरोबर n. x बरोबर n. n म्हणजे कोण? 1, 2, 3 ते 10 पर्यंत. मी असं मानलं x बरोबर कोण? n. पण n चा वर्ग पाहिजे ना, कारण या ठिकाणी प्रत्येकाचा वर्ग आहे बघा ना. मग n चा वर्ग. n म्हणजे कोण? आता लक्षात आलं का? n म्हणजे 1 पासून 10 पर्यंतच्या संख्या. आणि वर्ग का? प्रत्येकीचा वर्ग आहे. आपल्याला सूत्र मिळालं. मी म्हणत होतो ना गुणधर्म शोधा. काय गुणधर्म आहे या संचात? या संचामध्ये गुणधर्म आहे x हा x ला किंमत आहे आणि काय किंमत आहे x ची किंमत आहे n चा वर्ग आणि n ची किंमत आहे 1 ते 10. आणि मग तुम्ही जर लक्षात ठेवा n ची किंमत 1 ठेवली तर 1 चा वर्ग 1 येईल. n ची किंमत 2 ठेवली 2 ची किंमत वर्ग 4. 3 ठेवला 3 चा वर्ग 9. 10 ठेवला n च्या जागी 10 चा वर्ग 100. आणि मग सूत्र लागू पडलं की नाही? अशा पद्धतीने तुम्हाला असं लिहिता येईल x कोण आहे? x हा n चा वर्ग आहे. मग आपल्याला पुढे लिहायचंय. चला लिहूया आता. x बरोबर x चा गुणधर्म काय आहे? x बरोबर n चा वर्ग आहे. x बरोबर काय आहे? n चा वर्ग. मग परत प्रश्न पडतो n कोण आहे? मी मगाशी सांगितलं 1, 2, 3, 4 ते 10. मग म्हणजे त्या कोण आहेत? नैसर्गिक संख्या. म्हणजे n कोण आहे? नैसर्गिक संख्या. n ही नैसर्गिक संख्या आहे आणि म्हणून असं लिहितात n बिलॉंग्स टू कॅपिटल N. कॅपिटल N म्हणजे नैसर्गिक संख्या. n हा नैसर्गिक संख्यांचा घटक आहे. नैसर्गिक संख्यांचे घटक 1, 2, 3, 4 पासून अनंतापर्यंत आहेत. मग त्यापैकी फक्त 1 ते 10 आहेत. म्हणून मी लिहिलं n बिलॉंग्स टू n. n ही नैसर्गिक संख्या आहे. कितपर्यंत? 1 पासून 10 पर्यंत. आणि मग ते तुम्हाला पुढे पण सांगायचे. पहिली गोष्ट n कोण आहे? x बरोबर n वर्ग आहे. n बिलॉंग्स टू n आहे. n म्हणजे कोण? मानला होता तो. आणि n मोठा n म्हणजे कोण? नैसर्गिक संख्या आहे. समजलं का इथपर्यंत? आणि मग आता तुम्हाला पुढे शेवटी लिहायचं आहे. काय लिहायचंय? मी म्हटलं ना n कोण आहे? कशी आहे? n इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. आणि महिरपी कंस पूर्ण. आता त्याचा अर्थ सांगतो. n इज लेस दॅन 10 म्हणजे काय रे? n ही पहिली गोष्ट नैसर्गिक संख्या आहे आणि 10 पेक्षा लहान आहे. मग पहिली नैसर्गिक संख्या कोण बरं? 1. मग n ची किंमत 1 झाली. दुसरी नैसर्गिक संख्या कोण? 2. 2 चा. अशा पद्धतीने n हा 10 पेक्षा लहान आहे आणि खाली म्हणले इज इक्वल टू म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजे 10शी समान सुद्धा आहे. म्हणजे नैसर्गिक संख्या शेवटची मोठ्यात मोठी कोण असेल या संचामध्ये? 10. आणि शेवटचं उत्तर 10चा वर्ग. 11चा समावेश होणार नाही. आलं का लक्षात? अशा पद्धतीने आपण संच लिहिला. वाचून दाखवतो.
ए बरोबर महिरपी कंसात एक्स उभे रेघ एक्स बरोबर एनचा वर्ग, म्हणजे एक्स कसा आहे, एक्स बरोबर एन वर्ग आहे. एन कोण आहे, नैसर्गिक आहे. आणि कशी आहे, 10 पेक्षा लहान व समान. 10 पेक्षा लहान व समान. कळलं का हे दुसरं पहिलं उदाहरण? बघा दुसरं उदाहरण आहे. बी हा संच दिला आहे आणि तो कसा आहे, बी बरोबर महिरपी कंसात 6 12 18 24 30 36 42 आणि 48 या आपल्याला संख्या दिल्या आहेत. मग हा देखील संच आपल्याला गुणधर्म पद्धतीने लिहायचा आहे. मग आपण पहिलं विधान काय करूया, बी बरोबर पहिला गुणधर्म ओळखायचा ना आपल्याला. मग काय गुणधर्म आहे या ठिकाणी, 6 6 दुनी 12 6 त्रिक 18 6 चौक 24, म्हणजेच काय रे, 6च्या पटीतील संख्या दिसत आहेत. म्हणजे काय, 6च्या पटीतील म्हणजे पहिली संख्या जी आहे ना ती 6ची एक पट आहे. बघा असं लिहिता येईल, 6ची एक पट. दुसरी कोण आहे, 6ची दुप्पट म्हणजेच 12. 6ची तिप्पट म्हणजे किती रे, 18. 24 म्हणजे काय, 6ची चौपट. 30 म्हणजे काय, 6ची पाचपट. 36 6ची सहापट. मग पुढे 42 6ची सातपट आणि लास्ट 6ची आठपट म्हणजेच 48. आणि हा संच पूर्ण झाला. बघा बरं मी कसा संच लिहिला, लक्षात आला का? बी हा संच दिला होता, त्यांनी गुणधर्म आढळून ठेवला होता आणि मी गुणधर्म उघड करून सांगितलं आहे. बघा 6ची एक पट म्हणजे 6, 6ची दुप्पट म्हणजे 12 आणि अशा पद्धतीने 6ची आठपट म्हणजे काय रे, 48. इथे देखील तुम्हाला मगाशी आपण कसं एन वापरलं होतं तसंच करता येईल. बघा मग 6 हा फिक्स आहे. बघा इथे बघा 6 हा फिक्स आहे. मग बदलतंय कोण रे, 1 2 3 4 5 6 7 आणि 8 ह्या बदलणाऱ्या संख्या आहेत. आपण त्यांना म्हणूया यन. त्यांना काय म्हणूया, यन. आणि मग उत्तर होईल ना असं तुमचं, 6 गुणिले यन पण यनची किंमत 1, 6 गुणिले यन पण यनची किंमत 2. अशा पद्धतीने यनच्या किमती बदलतायत आणि म्हणून आपण आपला संच लिहिताना कसा लिहायचा, आता बघा यांच्या किमती 1 पासून कितीपर्यंत होणार, 8 पर्यंत. यांच्या किमती 1 पासून 8 पर्यंत होणार. आणि मग आपलं ठरल्याप्रमाणे संचाला नाव द्यायचं, बरोबर चिन्ह द्यायचं, महिरपी कंस द्यायचा आणि संचातील सर्वसाधारण घटक आपल्या मनाने मानायचा आहे. आपण मगाशी x मानला, आता मनाने म्हणू ना y, उभी रेघ y. चालते की, ठीक आहे. मग y कोण आहे, आपण लिहूया y बरोबर, मगाशी कसं होतं x बरोबर n वर्ग, तसं आता yचं पण सूत्र मिळालं ना, y बरोबर 6ची n पट. 6ची काय झाली, n पट. म्हणजे काय, yची किंमत काढायची असेल तर 6ला n ने गुणायला पाहिजे आणि n ची किंमत 1 पासून 8 पर्यंत टाकता येईल. सूत्र मिळालं y बरोबर 6n. हा आपला गुणधर्म मिळालेला आहे. मग n कोण आहे, पण नैसर्गिक संख्या पाहिजे बरं का. n कोण पाहिजे, नैसर्गिक संख्या. कारण का रे, 1 पासून 8 पर्यंत ज्या संख्या आहे त्यांना काय म्हणायचं, नैसर्गिक संख्या. म्हणून n कोण आहे, नैसर्गिक संख्यांचा घटक आहे. आणि कसा आहे ते आपल्याला पुढे लिहायचं, n इज लेस दॅन कोणापेक्षा लेस आहे, 9 पेक्षा लेस आहे. लक्षात घ्या, 9 पेक्षा लेस आहे. आणि आपल्याला जर समान लिहायचं असेल तर आपण असं लिहू शकतो, n इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8. हे सुद्धा चालेल. यांची किंमत मोठ्यात मोठी कोण आहे, 8 आहे आणि लहानात लहान कोण आहे, 1 आहे. अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. म्हणजे n ची किंमत आपल्याला 1 पासून 8 पर्यंत घेता येईल. जर तुम्हाला इथं 9 लिहायचं असेल तर इक्वल चिन्ह द्यायचं नाही. n इज लेस दॅन 9 लिहिलं तरी त्याचा अर्थ असा होतो 1 पासून 8 पर्यंत 9चा समावेश करता येणार नाही. मग दुसरा संच कळला का? मग आपण याचं वाचन कसं करणार, असं वाचन करतो ना, संच बी हा अशा सर्व y चा संच की y बरोबर 6n, n ही नैसर्गिक संख्या असून 8 पेक्षा लहान व समान आहे. समजलं? अशा पद्धतीने दुसरा प्रश्नही आपला संपलेला आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. प्रश्न तिसरा, पुढील संच गुणधर्म पद्धतीने लिहा. संच काय बघा, c बरोबर महिरपी कंसात s m
आय, एल आणि ई दिलेला संच यादी पद्धतीने लिहिलेला आहे. पुस्तकातील उदाहरण जसंच्या तसं मी उतरवलं आहे. दिलेला संच यादी पद्धतीने दिला आहे. आपल्याला तो गुणधर्म पद्धतीने करायचा आहे. मग तुम्हाला आठवत असेल मी भामचंद्र शब्दातील अक्षरांचा संच लिहायला शिकवला होता की नाही तुम्हाला, तशाच प्रकारचं हे उदाहरण आहे. एक शब्द आहे, या शब्दाचं नीट निरीक्षण केलं तर तुमच्या नक्की लक्षात येईल एक शब्द तयार होईल स्माईल नावाचा. होतोय की नाही स्माईल शब्द. या स्माईल शब्दातील अक्षरांचा हा संच केला आहे. मग गुणधर्म पद्धतीने कसं लिहायचं, म्हणून आपल्याला गुणधर्म कळला. काय गुणधर्म कळला, स्माईल शब्दातील अक्षरांचा हा संच आहे, हा गुणधर्म आहे ना. मग संचाचं नाव लिहा सी बरोबर मैरपी कंसात. आपल्या मनाने कोणते अक्षर द्यायचं आहे, मग आपण इथे लिहूया एक्स विसर्ग एक्स आणि एक्सचा गुणधर्म पुढे लिहायचा आहे. मग पुढं काय लिहायचं, एक्स हे स्माईल या शब्दातील अक्षर आहे आणि मैरपी कंस पूर्ण करायचा. समजलं, अतिशय सोपं आहे. एक्स हे काय आहे, स्माईल या शब्दातील अक्षर आहे. इथे हा ही हे लिहिलं तरी चालेल. एक्स आपण अक्षर म्हणतो ना, मग एक वचनी लिहिलं तर एक्स हा म्हटलं तरी चालेल ना. आता अक्षराला हा नाही म्हणत ना, म्हणून अक्षराला आपण हे म्हणतो. एक्स हे अक्षर आहे, मग कसं आहे, एक्स हे स्माईल शब्दातील अक्षर आहे. अतिशय सोपं आहे बघा. कळलं का हा प्रश्न. आता पुढचा प्रश्न, चौथा आकडा. काय म्हटले, डी बरोबर मैरपी कंसात रविवार, मी शॉर्टकट केला आहे. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार अशा पद्धतीने काय दिसतं रे गुणधर्म तुम्हाला. हे काय आहेत, आठवड्याचे वार आहेत किंवा आपण म्हणतो आठवड्याचे दिवस आहेत. मग किती सोपं आहे बरं. म्हणून डी बरोबर मैरपी कंसात गुणधर्म पद्धतीने लिहायचं आहे. मग कसं लिहिणार, डी बरोबर मैरपी कंसात तुम्हाला वाटेल ते सर्वसाधारण अक्षर मानायचं आहे. मग तुम्ही काय करूया, आपण इथे जे नाव आहे तेच आतमध्ये देऊया. डी हे कॅपिटल आहे, आतलं अक्षर म्हणजे संचातील सर्व साधारण घटक आपण डी अक्षराने दाखवू ना, छोट्या डीने दाखवायचं. मात्र बाहेर सी मोठा काढायचा, आत छोटा काढायचा. बाहेर बी मोठा काढा, आत छोटा बी दाखवला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. डी उभी रेघ डी कोण आहे, मग त्या डीचं वर्णन सांगायचं. डी कोण आहे, डी हा आठवड्याचा दिवस आहे. आठवडा माहिती आहे तुम्हाला, आठवड्याचा दिवस आहे. आठवड्याचा वार आहे असं म्हटलं तरी चालेल. अशा पद्धतीने आपला 1.1 पूर्ण झाला आहे. आज एवढंच. तुम्ही चांगला सराव करायचा आहे. ओके, धन्यवाद.